सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. भागवा भागवी नाही. एखाद्या श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा सुवर्ण महोत्सवी सप्ताह ऐश्वर्यात आहे. दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न होतोय. याचं कारण काय? याचं एकच कारण आहे, अख्खं गाव या सप्ताहासाठी एका मायेची लेकरहून एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. कृपेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्यालाही नाही. लक्षात घ्या. ज्याचा त्याचा विषय ठरलाय अशोकराव. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं बाका हांत गावात लय ताकद. दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये, अरे तुझी कधी त्याची ओळख झाली? अरे दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते. त्याची कुस्ती झाली होती. बटर खाऊन सांगतो लय ताकद. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो, भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. बाळाला नाही त्याचं महत्व. ती बिचारी दिवसभर कबाड कष्ट करते. भुकेचा डोम पोटात उठलेला असतो. घामानं भिजलेली गवताचा भारा डोक्यावर उपवासी आहे. आली सायंकाळी झोपडपट्टीत राहणारी. झोपड्याच्या पुढे भारा गवताचा टाकला. तिचा 2 वर्षाचा पिंट्या दुडदुड दुडदुड पळत येतो. आई खाली बसते, त्याला घेते, पटापटा पप्प्या घेते. अख्ख्या दिवसाचा श्रम परिहार होतो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला. नंद जब कन्हैया लालजी नंद बाबा के आंगन में नंगे पांव घूमते, जसोदा मुड़मुड़ कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ता थी, दधी गिरा देती, तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा हूँ, कहीं भागने वाला नहीं. मांडी घाला. हाँ, कहीं एक बार पूरा काम कर लो ना. क्या देखता है, मिलता है मेरा मुंह देखने में. तो भी जसोदा मानती नहीं. दोबारा, अरे माँ मैं दाऊ के साथ यहाँ खेल रहा हूँ और बार बार देखती हो, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. यशोदा अंगणात आली. कृष्णाला मांडीवर घेऊन बसली आणि मग म्हणू लागली, कन्हैया गर्गाचार्य जी ने बताया था बेटा कि जसोदा तू भाग्यशाली, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है. लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली है. काना को गुस्सा आया और काना बोला, मैं कैसा दुर्भाग्यशाली मां? इसलिए बेटा कि तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है. तो इसलिए मुझे क्या करना पड़ेगा मां? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला. तब पता लगेगा काना का मुंह देखने में क्या आनंद. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा. भक्तीची मस्ती साधू संताला विचारा. तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. एकच मिनिट घेतो. मिनिट किती वाढले तरी 10:30 ला नमस्कार. ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमानजी. सगळे रामायण पाठ आहे तुम्हाला. आणि ज्याने कृपा केली ते श्रीरामजी. दोघातला फरक पहा. ज्यानं कृपा केली तो श्रीराम पुलावून चालत चालत गेला, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका उडीत लंकेत गेला. घरी जाऊन डोकं चालला. छाया तू बडी घणी, तुझेच बडवू नको. जगामध्ये सर्वश्रेष्ठ कृपा आहे, आणि ती कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. पहा, पहिलं पेरणं केलं, उगवलं नाही, ते कर्ज काढून पेरलं होतं मुळे बाबा.
दुबार पेरणीचं संकट आहे, टेन्शन मध्ये वडील आहे, जेवण करायला बसले पण जेवण जात नाही, कोणाकडून पैसे आणावे, काय पेरावं आता. एवढ्यात 12 वर्षाचा मुलगा शाळेत जाताना, फीला पैसे पाहिजे पप्पा. आता हे आगीत रॉकेल, तू शाळा शिकतो का, मोठा कलेक्टर होणार आहे, जा, नाही पैसे माझ्याकडे, शिकू नको शाळेत. रडकुंडीला आलं पोर, तेव्हा आईनं इशारा केला घरात, इकडे 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 इकडे, तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते तुला. मम्मी एवढ्याच कामावर असतात. झालं, वडील जेवण करून गेले. मग मुलगा म्हणला, गेले ना पप्पा, तू म्हणाली होतीस बाबा गेल्यावर पैसे देईल. आता तिला माहित आहे, मी तर हो म्हटलं, पण पैसे माझ्याजवळ नाही. पण तिच्या लक्षात येतं, याचा बाप जेवण करून गेला तरी तिच्या बापाचा कोट खुंटीला. आई जाते, कोटच्या खिशातले पैसे काढते, बाळाजवळ दे. माझा दृष्टांत संपला. कोट बापाचा आहे पण हात आईचा आहे. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे. तसं जीवावर कृपा परमेश्वराची होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. लक्षात. मग ते साधू संत असतात कसे? सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती मध्ये साधू संतांची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुनिया ठाव अहंतेचा तोची संत साधू वळखावा निका. जर परमेश्वराची इच्छा नसेल पण मध्यस्थी जर संतांनी केली तर पूर्तता देवाला करावीच लागते. याच्यावर 2-3 कीर्तन होईल. ते सगळे बसवले गोपाट्याच्या वाकड्या बोकड्या सुदाम्या सिदाम्या मधुमंगल बसारे काल्याच्या वेळेला. निजमुख कवना ही आड दृष्टी असेना रचुनी कसरी ऐसी भोवती बाळ सेना. हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. ही कविता बरं का, कविता होती आमच्या वेळेस. आम्ही फार पूर्वीचे महात्मा गांधीच्या आधीचे पण कविता. अरे पूर्वीच्या कवितेमध्ये प्राण होता. पूर्वीचे विद्यार्थी कवितेला अभंगासारख्या चाली लावून म्हणत म्हणत शाळेत जायचे आणि शाळा सुटली की कविता म्हणतच
घरी यायची आणि त्याच्या ताकदही होती त्या कवितेच्या शब्दामध्ये. शराला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक, येई राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. पूर्वी आता नाही, आता टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. नाही तर तुम्ही गाथ्यात ही कविता आहे गाड्याच्या. निजमुख कवना ही आड दृष्टी असेना, रचुनी बसवी ऐसी भोवती बाळसेना, हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या, म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या. मध्ये उभे राहिले शिदोऱ्या, सोडा रे शिदोऱ्या. आणि त्या शिदोऱ्या पाहिल्या. काय आणलं रे? कडणकाला ताक चटणी पिठलं भाकरी. मग माझे आहे पैसे पाहे नाही तरी घरात आहे. त्या गोपाळच्या रूपात तुकाराम महाराज होते. तुका म्हणे तदी होतो आम्ही. प्रत्येक वेळेला आहे. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही नवलक्ष गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. ते आहे प्रत्येक वेळेला आहे. ते उठले. काय रे? त्याच्या आधी एक फाटक्या कपड्याचा गोपाळ अशोकराव रडतच उठला. फाटके कपडे होते, अर्धी भाकरी खाऊन आलं होतं, राहिलेली अर्धी बांधून आणली होती. का रडतो रे? देवाने विचारलं. देवा चांगलं आणा म्हणताय तुम्ही. हा, चांगले कोठोणी आणावे गोपाळ, चांगले कोठोणी आणावे गोपाळ, चांगले कोठोणी आणावे गोपाळ, चांगले कोठोणी आणावे गोपाळ. आमचा दुबळा संसार संसार, आमचा दुबळा संसार संसार, चांगले कोठोणी आणावे गोपाळ, चांगले कोठोणी आणावे गोपाळ. आमचा दुबळा घरी जा म्हणतात. घर आहे का मला? तुझं लागी सर्व घरदार जायला संसार संसाराच्या नावे घालून या शून्य जाऊन संसार बैसल वांगडी. ओ तुम्हाला नाही, तो गोवाला आहे. बाकीच्यांना म्हणतो तसली वसिलेबाजी चालणार नाही देवा. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळल्या. करावं लागलं का? धरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा. नाहीतर मदगे पाटील वैऱ्याचा भाऊ आहे. कोण? विभीषण. तिकडच्या पार्टीत आहे ना, वैऱ्याचा भाऊ आहे कोणाला. आणि तो जेव्हा रामचंद्र प्रभूकडे आला तेव्हा रामचंद्र प्रभूच्या शेजारी हनुमानजी बसले होते. हनुमान वो कौन अपनी तरफ आ रहा? वही तो ही भगवान जिसका नाम सुना होगा, रावण का छोटा भाई विभीषण रात दिन सुमरन करता है लंका में सीता माँ का तलाश करने के लिए मदद उन्होंने की थी. वो रावण का छोटा भाई विभीषण, रावण का भाई विभीषण, मैं क्या करूं? आप उसका स्वीकार करो. हनुमान जी ने किती स्वीकार? पहिल्या भेटीत विभीषणाला राग तिलक केला. हनुमान जी उभे झाले. एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं मालक. जेमतेम त्या आलं त्याला तुम्ही पार राग तिलक केला, लंकेचं राज्य दान केलं. हो, समजा रात्रभरात परिणाम झाला, होऊ शकते ना. रात्रभरात काय होईल काय सांगता येते का? आणि जर रावण उद्या पाया पडायला आला, त्याला काय देणार? तुम्ही तर लंका दिली विभीषणाला. तेव्हा प्रभूचे उद्गार, विभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुनिए रावण आयो करूंगा अयोध्या दान. वैऱ्याचा भाऊ विभीषण आहे, पण त्याच्यावर कृपा श्रीरामानं केली.
उत्तर मध्यस्थी हनुमानजीने केली. धरितीच्या हाती संत कृपावंत मग पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तेव्हा परमेश्वराची कृपा जीवावर होण्यासाठी साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? सर्वाभूती पाहे एक वासुदेव. स्वतःचा नामदेवरायाचा अनुभव आहे. नामदेवराय पांडुरंगाच्या जवळ आल्यानंतर पांडुरंग म्हणाले, नामदेवा तुला गुरु करावा लागेल. गुरु कशासाठी? माझी ओळख होण्यासाठी. आता कमाल आहे देवा, तुमची ओळख. आपण गप्पा मारतो, माझ्या मुलाच्या वारशाला येतात, आमची म्हातारी दिवाळीला आंघोळ घालते, माझ्या हातचा नैवेद्य खातात, दूध पितात. अरे सामान्य ओळख आहे. विशेष ओळख होण्यासाठी गुरु करायचा. कुठेही ओळखेल तुम्हाला. बघ बर, उद्या परीक्षा चालेल. देवानं परीक्षा घ्यायची ठरवली मुळे बाबा देव घिसाडी झाले, 12 फूट उंचीचे घिसाडी. आई साहेबाला नाटकात प्रतिसाद देण्यासाठी घिसाडी माऊली व्हावी लागलं. तीनही 11.5 फूट उंचीची. आणि गरुड त्याला गाढव केलं, ते घोड्यापेक्षा उंच. आणि त्यांना ते जे सामान असतं ते सगळे त्या गाढवावर, येड्या बाबळीचं सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, मोठा हांडा, शेळी शेळीचं कोकरू, कुत्री कुत्रीची पिलं, कोंबडी कोंबडीची पिलं, वरवंटा पाटा उखळ मुसळ दोड धरून आई पुढं, दांडकं घेऊन घिसाडी बाबा माग. जिथं नामदेव आंघोळीला बसले होते पाण्यात, तिथं आले. गारठ्याचे दिवस पाण्यात बसलेला नामदेव बाबा घामानं भिजला. बापरे, रामायणात ऐकलं राक्षस असे असतात. 2 राहिले का माझ्याकडे? बरं, पळावं तर पकडतील, थांबावं तर मारतील, दिदा अवस्था. नाटकाला सुरुवात झाली. हंडी बघा. खिसाड्याच्या वेशातले देव म्हणाले आई साहेबाला. ते लोखंडी चूल सरपण पेटवलं, मोठा हांडा ठेवला. महाराज हंडी तो पक गई, हंडी में क्या डालो? मुर्गिया काट के डाल दो. कचा कचा कांदे कापल्यासारख्या कोंबड्या कापल्या. नामदेवाची आंघोळ थांबली, ते तिकडेच बघत होतो. महाराज मुर्गिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. कुत्तिया काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती, बकरिया काट के डाल दो. हंडी नहीं भरती, गधा काट के डाल दो. ते गरुड होत. जय हरी, तुम्ही तर सामान घेऊन जा, काय कापायला नको काय म्हणतात. हे बघ, आता जरी कापला गरुडा तरी तुला पुन्हा जिता करी. पण ते बसलं ना आंघोळीला, त्यासाठी चालू आहे नाटक. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती. नहीं भरती वो छोकरा ढारा, उसको काट के डाल दो. म्हटल्या बरोबर तांब्यात धोत्र टाकून. पण देवाला माहिती होतं किती घाबरला माझा नामा तरी घरी जाणार नाही, सरळ देवळात जाईल. आणि मी नाही दिसलो तर माझं पितळ उघडं पडत. म्हणून नामदेवराय राऊळात यायच्या आधी करकटावरी ठेवली, करकटावरी ठेवली, करकटावरी ठेवली. करकटावरी ठेवून या घामाघूम झाला नामा. अरे काय घाबरला नामा? काय माणसं निर्माण केली देवा. 12 फुटाला बाबा, 11.5 फुटाची बयान, ते घोड्यापेक्षा मोठं गाढव. झालं काय? झालं काय? कोंबड्या कापल्या, कुत्र्या कापल्या, बकरी, अख्खं गाढव कापलं, हांडा भरे ना. माझ्यानं भरणार होते. पळून आलो म्हणून वाचलो. अरे मीच होतो. तुम्ही काल ठरलं होतं ना रे परीक्षा. शक्य नाही तेव्हा तुम्ही राजस कुमार मदनाचा पुतळ्या तिथं दात बाहेर आले होते. मीच होतो. शक्य नाही. बरं जाऊ दे, वाद घालत नाही. मला हे सांग, तुझं काही विसरलं का रे चंद्रभागेत? धोत्र ताब्यात तिथंच आहे, मी आणला. बघ हे धोत्र, हे हिरव्या काठाचं धोत्र माझंच आहे तेव्हा. ताब्यावरचं नाव नामदेववंत दामासेठ शिंपी.
श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ताब्याई माझा नापास झाला. मग गुरु करावा लागेल. पुढे जाऊ आळंदीला जा. मुळाबा जय कमी असल्यानं नामदेवराय आळंदीला. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. ज्ञानोबारायाला, मुक्ताबाईला, सोपान काकाला. तुम्ही पहा काही घरी संस्कार असतात ना, ते लेकर परिवार सगळे कुटुंब प्रमुख म्हणतात. चला रे बाबा आले पाया पडा, बाबा आले पाया पडा. आता कुटुंब प्रमुख निवृत्तीनाथ आहे. ज्ञाना, सोपाना, मुक्ताई. काय रे दादा, लवकर बाहेर या. पाया पडा. कोण आलं? अरे फार अधिकारी संत आहे. कोण? पंढरीचा प्रेमा घरा आला. पंढरीचा प्रेमा घरा आला. पंढरीचा प्रेमा घरा आला. ज्याच्या स्वाधीन जगाचा बाप आहे तो प्रेमी भक्त नामदेवराय आपल्या घरी आला. म्हणून नामदेवरायाच्या पायावर डोकं निवृत्तीनाथाने, ज्ञानोबारायाने, सोपान काकाने, पण नामदेवराय उभेच. ते बोलले आळंदीचे बुवा, पट्ट्यासोबत देव जेवतो, बोलतो, गप्पा मारतो, माझा अधिकार मोठा. ते काय शेवटी मुक्ता. मुक्ता पाया पडा बाबाच्या. ते तिखट होत्या. तुमचं भागलं नाही का पाया पडण्यावर? तुम्ही लोटांगणा घाला त्याशी म्हणे मुक्ताई जाईना दर्शना. का? पंढरपूरचा आहे ना. मग पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडायच्या एकमेका. तुम्ही माझे तिघही भाऊ पाया पडले. खांबासारखं ताट कसं? देवाच्या सोबत रात्रंदिवस आहे. कार्य अहंकार गेला नाही. कार्य अहंकार गेला नाही. कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा सेवा. अखंड दयाला देवाचा सेवा. देवाचा सेवा. अखंड दयाला देवाचा सेवा. कार्य अहंकार गेला नाही. अहंकार गेला नाही. मोक्ष देखील या कळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरपूरचं महात्म्य आहे की कळस बघितल्यावर अहंकाराचा नाश होतो. हा रात्रंदिवस पांडुरंगाच्या सोबत असून अहंकार कसा गेला नाही. मला तर असं वाटतं रे दादा. काय मुक्ता, उसाच्या शेजारी मजा बा. हे अभंग नामदेवाचे आहे पण तुम्ही वाचतच नाही. तुकोबारायच्या पुढे जातच नाही तुम्ही. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. मुक्ताईचे शब्द आहे. म्हणजे याचा अर्थ 750 वर्षापूर्वी उसा शेजारी एरंड होताच. पण किती दिवस एरंड उसाजवळ राहिला तरी कारखान्याला एरंड जात नाही, त्याची साखर होत नाही. तसा पांडुरंग ऊस आणि हा नामा एरंड. काय त्या चिपाडे गोडी आहे. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. तिथे कबीरजी निवृत्तीनाथ जी आपके बहन मुक्ता सच कहती है, वो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. गुरु का काका म्हणले थांबा, घाई करू नका. 10:30 पर्यंत वेळ आपल्याला, घाई करू नका. ती खरंच कच्चा आहे का मला बघू द्या. लावा नंबर. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला बसवले ज्ञानोबा, 3 नंबरला सुभाष काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला नामदेव महाराज. थापटणं घेतलं गोरोबा काकाने. हाणीले थापटणे निवृत्तीच्या माथा. तेरा झाला निका परब्रह्म पागले. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर. मग काही ते कोरे उरे तेथे. नामदेवराय म्हणतात या आळंदी भागात पाहुण्याचा असा सत्कार असतो. कांदा पोहे नाही, चहा पाणी नाही, काय त्यात थापटणे. त्याची थापटणे सोपानाच्या डोळी, यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हानी, अमृत संजीवनी उतू आली. त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागले. जेव्हा नामदेवरायाने रडायला सुरुवात केली डोक्यात थापटणं बसल्यावर, मग संत सभेत गोरोबा काकानं जाहीर केलं, कोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. कोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. कोरा राहिला गे बाई. कोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. नाही भाजीला. नाही भाजीला. नाही भाजीला. भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. भाजा? आमचा आजोबा पंजोबा मडे घाटावर भाजला तसा भाजाचा कार्यक्रम असेल तर पंढरपूर दिसत नाही. 1-2 वेळा उडबस केली असेल. मुक्ताईचं लक्ष, दादा काय नाम्याकडे पहा म्हणे मुक्ताबाई.
पळाव्यासी पाही आसन स्थिर नाही नामयाचे. एवढ्यात लक्ष नाही पाहून जी धूम ठोकली. नामदेव रायानं पंढरपूर गाठलं, देवाच्या जवळ आले. देवानं पहिला प्रश्न विचारला, अशोकराव कसं काय झालं स्वागत? पागोट काढून स्वागत दाखवलं. टोमॅटो एवढं टेंगूळ डोक्याला. काय झालं? स्वागत आळंदीला गेलतो ना, आळंदीच्या बुवानं हे स्वागत केलं. कोणतं? लाकडानं डोई फोडली लाकडाने डोई फोडली लाकडाने डोई फोडली अतिथी आदर केला मुक्ताबाई. अतिथी आदर केला मुक्ताबाई. अतिथी आदर केला मुक्ताबाई. लाकडाने डोई फोडली लाकडाने डोई फोडली. सासूच्या जावयाच्या कावळ्याच्या चिमणीच्या गोष्टी हे पाठ करा ना, इथं जिरवाना मस्ती मजा आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी संत वृंदे मनोभावे आधी बंधावी. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरी. मी सांगत होतो देव सहज बोलले. ते टेंगूळ पाहिलं ना, टेंगूळ हे पहा. बाळाला मारल्यानंतर बाळ रडत आलं का घरी, मग आईचं कालवा कालव होते. कोणी मारलं माझ्या बाळाला, कोणी मारलं, वाटोळे होईल त्याचं. तसं टेंगूळ पाहिलं नामदेवाच्या डोक्याला. कोणी मारलं माझ्या नामाला, ज्यानं मारलं त्याचे हात तुटतील. हा प्रसंग वाढवत नाही, नुसतं सांगतो. हात तुटतील म्हटल्यावर नामदेवाचे डोळे भरून आले. मायबापा आधी विचारायचं होतं, कोणी मारलं, कोणी मारलं? तेरच्या काकानं. अरे अरे नामा ठीक आहे, पण मी बोललो ना त्याचे हात तुटतीलच, पण तुझ्याच कीर्तनात फुटतील. हा तिथला प्रसंग आहे. तरी तुला गुरु करावा लागेल. दुसऱ्या गावाला पाठवा देवा. आळंदीच्या बुवाच्या ताब्यात नका ती वाचलो एकदा. मग दुसऱ्या गावाला म्हटल्यावर औंढा नागनाथ हे प्रसंग पहा. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेली. मग नामदेव राय औंढ्या नागनाथाला आले तेव्हा विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पाय पिंडीवर पहुडलेले. नामदेवाचा चेहरा उतरला. विसोबा खेचर म्हणे का बाबा कुठला? पंढरपूर. तिकडे वाटोळ झालं सगळं. माझं काय तो त्याला देव कळत नाही, त्याच्याकडे गुरु करायला आमच्या देवाने पाठवलं. म्हणजे 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 काय करतो? जोड्यासह पाय पिंडीवर. म्हातारा झालो रे, पाय उचलत नाही तर तिथं ठेवता कशा आले? आता कशाला वेळ घालवतो बाबा, दुसरीकडे ठेव, दुसरीकडे, तिसरीकडे. भोवताल पाय फिरवले, प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळलं का नाम्या? देवाविन ठाव रीता कुठे आहे, विचारुनी पाय तुझी नाम्या. सगळीकडे देव भरून उरलेला आहे. हा गुरु उपदेश घेऊन नामदेवला येतात पंढरपूरला. चंद्रभागेच्या वाळवंटात स्वयंपाक केला, चपात्या तयार झाल्या. परीक्षा घ्यायला देव कुत्र्याच्या रूपात आला. कुत्र्याच्या रूपात आलेल्या देवानं चपात्या उचलल्या चालला. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वानुरूपी आला सर्वाभूती. रोट्या घेऊन पळाला सर्वाभूती विठ्ठल. मग नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वानापाटी. तुपाची वाटी घेऊन कुत्र्या मागे लागला नामदेव राय. इमानदारीने सांगा, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर खरं बोलायचं. तुपाची वाटी गाडे दगड. पण नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वानापाटी. देवा कोरड्या चपात्या खाऊ नका, तूप लावा, पोटात दुखल तुमच्या. तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तव स्वान हसून बोलले, नाम्या तुझं कैतेरे कळेल. अरे त्या दिवशी घिसाळी होऊन आलो, धोत्रण ताब्या टाकून पळाला. आणि आज कुत्रा होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन मागे लागला. स्वान हसून बोलले, नाम्या तुझं कैचेरे कळले. येरू म्हणे खेचेरे उपदेशिले. सर्वाभूती विठ्ठल सर्वाभूती पाहि वासुदेव. सर्वभूती पाहि वासुदेव.
वासुदेव हरिरेव जगत जगदेव हरी हरी तो जगतो नाही भिन्न वपू इति यश्य मतिही. या बोधावर जो आहे त्याला म्हणतात सारू, त्याला म्हणतात संत. त्यांच्यात आमच्यात हा फरक आहे. आम्हाला देवळात संसार दिसतो आणि साधूला संसारात देव दिसतो. बस एवढा फरक आहे. हे केलं तिथं पंढरपूरला 18 तास लागतो बारीला आणि 18 तासांनी याचा नंबर गरुड खांबाजवळ आला की त्याला त्याच्या गावचा महादेव दिसतो. महादेव कधी आला तू? मी सकाळी निघलो घरून. सकाळी माझ्या पुढे कसा? मी तर काल लागलो गोपाळपूर पासून बारीला. ते एकनाथराव त्यांच्या हस्ते महापूजा. अरे हो, पण तू कसा घुसला? त्यांचा पीएन माझा मुलगा वर्ग मित्र घुसलो वशिल्यानं. असं तरी म्हटलं पुढं कसं. बरं, काल राणाकडे गेलता का? हो. माझ्या शेताकडे लक्ष दिलं का? दिलं. लागण चालू आहे का ऊसाची? कुठं 15 फुटावर विठोबा, तिथं गरुड खांबाजवळ ऊसाची लागण. आम्हाला देवळात संसार दिसतो, साधूला संसारात देव दिसला. इथं बिघडतं. संसारात देव नंतर आहे शाळेकडे. भाजीच्या वाफ्यात बसले सावता बाबा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. 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 कोथिंबीर अवघा झाला माझा. अवघा झाला माझा. अवघा झाला माझा. अवघा झाला माझा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. वसुंधरेची कोथिंबीर अवघा झाला माझा. वसुंधरेची कोथिंबीर अवघा झाला माझा. संसार त्यांना संसारात देव. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोशिंबीर अवघा झाला माझा हरी. सावता बाबाला मोठ दिसत नाही, नाडा दिसत नाही, विहीर दिसत नाही, बैल दिसत नाही. मग बैल विठ्ठल, लक्षात घ्या, बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे. या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणतात सर्वाभूती पाहे एक वासुदेव. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू काढेकर, बरोबर करू. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे. अहंता, कारण त्यांना माहिती आहे, हे पहा, माणसं मरतात ना, नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असून जगतात, हे नवल आहे. मरायला काय लागतं? प्रत्येकाला नवछिद्राचं शरीर आहे. नवद्वारे पुरे देही कानोबा तुझी घोंगडी चांगली. आमासी का दिली वांगुली रे. नव ठाया थाटून गेली तिथं आमासी दिली. मग नव छिद्र असताना कोण्या तरी छिद्रातून प्राणवायू जातो, हे नवल नाही. एखादं घर बांधलं तिकडे एवढं सांगतो आणि पत्रकार म्हणले इकडे का तुमच्याकडे जा. आश्चर्यकारक बातमी घ्यायची आपल्याला. कसा चालला काय बातमी? मी गेल्या वर्षी बंगला बांधला. नाव काय? रामाजी गोमाजी कापसे. हे काही खरं नसतं. वय किती आहे? 42. व्यवसाय शेतीचा आहे.
किती स्क्वेअर फूट? 5,500 स्क्वेअर फूट लिहिलं. पहिल्या पानावर अरे पण पूर्ण सांग ना काय आहे ते. बंगल्याला 9 खिडक्या आहे. बंगल्याला 9 खिडक्या लिहिलं. बोल पुढे. खिडक्याला दारं बसवली नाही. दारं बसवली नाही. तू शनी शिंगणापूरचा नाही. मग दारं काय मुद्दाम नाही बसवली. काय झालं? काल वारा आला खिडक्यात गेला. का फुकट चहा प्याला हे काय ते पण नाही गोष्ट आहे. खिडक्याला दारं नसल्यानंतर वारा जाणारच. तसं प्रत्येकाच्या देहाला 9 द्वार आहे. कोण्यातरी एका द्वारातून प्राणवायू जातो हे नवल नाही. 9 द्वार असून 90 वर्ष प्राणवायू टिकतो हे नवल. म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. ते सगळं तुम्ही पहा. प्रेताला डोळे आहे, तोंड आहे, कान आहे, सर्व इंद्रिय आहे. आणि भोवताल नात्या गोत्याची माणसं बसलेली असतात. काय प्रेम उचलबवून येतं. शपथ खोटं नाही. तुम्हाला समाजाचं खरं प्रेम पाहायचं असेल तर मरून पहा. जन्मात जे चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी प्रेत यात माणूस होता, हिरा होता. बस गावचा सूर्यास्त झाला. काही मजा नाही गावात. त्याचं आपलं पटलं नाही म्हणा जन्मभर, कारण त्याला खोटं जमत नव्हतं का, म्हणून तर तुझं त्याचं पटत नव्हतं. प्रेत यात्रेची मग ते भोवताल नात्या गोत्याचे बसतात. बहीण, भाऊ, आई, म्हातारे सगळे पत्नी जवळ येऊ. बहीण म्हणती कळल्या. मुलगी म्हणती बाबा चमचा भर तरी दूध घ्या ना. डेड बॉडीला लिटर पीत होतं, कोणी देत नव्हतं. आता डेड बॉडी चमचा. मुलगा म्हणतो 1 शब्द तरी बोला ना. सून म्हणते एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर पार प्रेताच्या तोंडाजवळ तोंड देऊ. अहो एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे. जर्सीच्या गोठ्यात होतो 6 महिन्यापासून बघत नव्हती, आता डेड बॉडीला. मी असं विचारतो, प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, आणि सगळ्या नाटकाचा आग्रह आहे एकदा बोला, एकदा बघा. अरे आता डोळे असून का नाही पाहत, कान असून का नाही ऐकत, तोंड असून का नाही बोलत. ही क्रिया करणाऱ्याने आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखावी ऐकावी नारायण. इतकंच नाही, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, या बोधावर संत आहे. मग राहिली अहंता मग कोठ. आलं लक्षात. झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, या बोधावर ते संत. राहिली अहंता मग कोठे, म्हणून पुसोनिया ठाव अहंतेचा. बरं का गाडेकर. जो सर्वाभूती एक वासुदेव पाहे, ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे.
प्रॉपर फिटिंग झाले सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि अहंतेचा ठाव बसला आहे त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. तोची संत साधू वड खावाणी का. आता हे समानार्थी शब्द आहे साधू आणि संत. तरी दोन शब्द का आले याच्यात समानार्थी वाटत असलं तरी अर्थात बदल आहे. बेटा म्हणजे मुलगाच होतो, लडका म्हणजे मुलगाच आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण चालू आहे बॉक्स चालू आहे. हेलो. पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा. बंटवारे के बाद भी पिता को लड़ के ज्यादा स्टेट मांगता है वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा, उसे कहते हैं पुत्र. तसं साधू आणि संत समानार्थी आहे गाडेकर, पण संत वाङ्मयात दोन व्याख्या वेगवेगळ्या आहेत. साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी, ही साधूची व्याख्या. आणि संताची तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. नेनती काही ताना टोना, नेनती काही ताना टोना, नेनती ताना टोना, नेनती काही ताना टोना, होई ताना टोना, नेनती काही ताना टोना. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. नेनती काही वाढवलं का मागवलं, नेनती काही टाणा टोणा, नाम स्मरणा वाचोनी, साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. आणि नेनती काही टाणा टोणा, नाम स्मरणा वाचोनी, ह्या जशा दोन व्याख्या या अभंगात त्याचं उत्तर पुढे आहे. साधूची व्याख्या शांती क्षमा घरी राबविते, साधू म्हणावे तयासे. आणि संताची नेनती काही टाणा टोणा, नामस्मरणा वाचुनी, नामामने नाम गोविंदाचे वाचन विसंमेना त्याचे. पुढं आहेच तो कार्यक्रम, तर मी नुसतं स्पर्श करून द्यावा. तोचे संत साधू वड्या खावा आणि का येरते ऐका मायाबद्ध. एवढंच नाही, सर्वसामान्य माणसं ज्याच्या करता प्राणाची आहुती देतात. एकंदर धनाच्या मागे 15 धोके आहेत. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, द्यूत, मद्यपान. 15 धोके संपत्तीच्या मागे आहे. पहिला धोका आहे चोरी. चोरी कोणाची होते? ज्याच्याजवळ काही नाही त्याची. अरे ज्याच्याजवळ काही नाही त्याला चोर घाबरतं. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. स्थेयम,
प्रथम अनर्थ अर्थासी चोरी वसे का अर्थापासी अर्थ नाही ज्यापासी चोरापासून त्यासी भय नाही. सक्के भाऊ तिकडची गोष्ट सांगतो. कीर्तन संपल्यावर विचारू नका पुण्या गावात घडलंय म्हणून. थोरला भाऊ अशोकराव नांगर घेऊन आला. सकाळी नांगरट चालू आहे. नांगरट चालू असताना नांगराचा फाळ अडला. का अडला म्हणून त्यानं नांगर उपसून बाजूला खोदून बघितलं. तिथे तर 25 लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हांडा सोन्याच्या मोहरानं भरलेला. आता नांगर तर कधी अर्धीले बैल मला थाकलो नदगे पाटी आणि त्या सोन्याच्या हांड्याकडे बघत बसलं. 9:30ला धाकटा न्याहारी घेऊन दादा न्याहारी आणली. याच्या मनात आलं मागून जन्माला आलं न अर्ध्या हांड्याचं वाटेकरी होते. धन काय करतं लक्षात घ्या. इकडे जाण रे. फाळ काढून ठेवला. नांगरानं जसा भाऊ न्याहारी घेऊन एका ठोक्यातच मारला. त्याच खड्ड्यात पुरला. दुपारी आई आली शिकवली. अरे तू दिसतो धाकटा नाही रे. हे जेवण आणलं दोघांचं. त्याला वाटलं हाही पुरावा नष्ट करावा लागेल आपल्याला. आई मारली. कीर्तनात लगेच मरतात ना काय. आता हांडा दिवसा कसा न्यायचा. सूर्य मावळू दिला. अंधार पडला तरी लोक अजून जागे असतील म्हणून थांबला. 12 वाजले म्हणला पिक्चर पाहणारे तरी असतीलच म्हणून पहाटेचे 3 वाजू दिले. आता गाव झोपलं असेल ना. उचलला हांडा. निघाला. घामाघूम झालेला हांडा डोक्यावर. पण इकडनं 6 चोर चोरी न मिळाल्यानं वैतागून चालले होते. मला वाटते पुढचा उद्योग कळला तुम्हाला. मी हांडा घेऊन आलो. काय मजूर होता कामाला शेतामध्ये. ते पाणी प्यायला नेलं भाडं. असं 3 पर्यंत काम करतो का रे मजूर पहाटे. ठेवाले घाबरू नका. तिथं सांग ठेवलं काय. मोबाईलचा लाईट मारला तर सोन्याच्या मोहरा नाचू लागले. चोर म्हणला का वैतागलो होतो आज काही नाही मिळालं. दारिद्र्य जन्माचं दूर झालं. म्हणला ते नंतर बघू पण हांडेवाला उरका ना. मारलं. आता 6 जण खुशीत आले. म्हणला काय दिवस कोणाचं तरी चांगल्याचं तोंड पाहिलं असं चोर म्हणले. पण उपवाशी आहो दिवसभराचे. काहीतरी खायला घेऊन या दोघाला सांगितलं. म्हणलं आता हॉटेल 3 वाजता. अरे त्या हॉटेलवाल्याच्या कानात सांग 500 रुपयाला 1 लागू दे म्हणा. हांडा त्याच्या बापाचा. 5 उघडतं ते हॉटेल. ते दोघं आले लाडू घेण्यासाठी मदगे पाटील. तर दोघांच्या मनात आलं काय असं केलं तर आपण लाडू घेऊ पण थोडस रोगर टाकू त्याच्यात. आपण नाही खाऊ. ते 4 खातील. मग हांडा वाटून घेऊ दोघं. हे रोगर लाडू टाकून येतात. पण तोपर्यंत 4च्या डोक्यात आलं यांना आजच घेतलं टोळीत. आजच हांडा सापडावा लागला आपल्याला. काय लेखायचं नशीब. 20 वर्ष झाले आपली संघटना 4ची आणि आज घेतल्यावर हांडा सापडला. मग असं केलं तर आल्या आल्या दोघांना ठार करायचं आणि लाडू खाऊन वाटप करायचं. मला वाटतं पुढचं सगळे कळलं. आल्या आल्या दोघं मारले. 4घानं लाडू खाल्ले. सर्वसामान्य माणसं. तुका म्हणे
नामदेव महाराज म्हणतात, सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संतांचा दृष्टिकोन. देखलिया धन, देखलिया सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्याकडे पाहण्याचा साधू संतांचा दृष्टिकोन. देखलिया धन मृत्तिके समान, समलोष्टाश्म कांचन, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते. जसं मोळे साहेब एक कुंभार समाजात संत झाले तेरला, ते गोरोबा काका. त्याच वेळेला कुंभार समाजात एक संत झाले पंढरपूरला, ते राका कुंभार. अगदी अगदी थोडक्यात सांगतो पण प्रमाण देऊन बोलतो, पेपर वाचून नाही. घरी गेल्यावर हा अभंग काढा, 5-50 चरणाचा तरी असेल. कुंभार तो राका कांता त्याची बंका, कन्या नाम वंका, तिघे जण पंढरी क्षेत्रात राहती आनंदे, वाचने गोविंद स्मरताती. गोड वाटेल तुम्हाला, मी सांगितलं ना बसतो तो अभंग काढा. कुंभार तो राका कांता त्याची बंका, पत्नीचं नाव बंका, मुलीचं नाव वंका, त्याचं नाव राका. राका बंका वंका तर पाठ झालं ना, ठीक आहे. पंढरी क्षेत्रात राहते आनंदे, वाचने गोविंद स्मरताती. आणि ते गाडगी मडकी डेरे घडवायचं, मग ते आवा बस सगळे कळलं. मग आवा, तो आवा रचायचा असतो. मोठे मोठे डेरे, मोठे मडके खाली, त्याच्यावर छोटे, त्याच्यावर छोटे, त्याच्यावर छोटे. आणि झालं आवा रचला, आवा पेटवला मधले पाटील. आवा पेटल्यावर एक मांजर आली भक्ष्य घेऊन, त्या आव्याच्या भोवताल फिरू लागली, आरडत वरडत भोवताली. राका कुंभाराच्या लक्षात आलं, देवा या मांजराची पिलं कोण्या तरी डेऱ्यात राहिली आणि डेरा तळ्याला आहे, आवा पेटलेला आहे, पिल्याचा कोळसा होईल. छोटीशी मुलगी वंका आणि राका कुंभार रडायला लागल्यावर विचारते, बाबा त्या मांजरीकडे पाहू पाहू रडतात. हा बेटा, का करावया गेलो प्रपंचाचे हित, पापाचे पर्वत झाले माथा. तुम्ही वाचा, आनंद वाटेल तुम्हाला. या मांजराची पिलं कोण्या तरी डेऱ्यात आहे, डेरा तळ्याला आहे, आवा पेटला, त्या पिलाचा कोळसा होईल. छोटीशीच मुलगी होती. कसा काय होईल कोळसा? रात्रंदिवस आपण भजन करतो त्या पांडुरंगाचं, मग तो पांडुरंग काय झोपा काढतो का? तुम्ही सांगता ना बाबा, लाक्षाग्रहातून त्यानं पांडवाचं रक्षण केलं, अग्नीपासून प्रल्हाद सांभाळला, आणि तो पांडुरंग पिलं मरू दे. जवळ घेतलं मुलीला, तुझ्या तोंडात साखर पडो बेटा, आणि जर पिलं वाचली ना, नवस करतो मी. काय
सगळं पंढरपुरात वाटून देईल. 3 दिवस अग्नी पेटत होता आणि 3 दिवस तिघ भजन करीत उपवासी बसले आव्याच्या भोवताल. मुलगी बाप ना आई निघाली. 3 दिवसांनी अग्नी शांत झाला आणि ते आवाज वरची गाडगी ही मडकी काढणं सुरू झाले. शेवटी 2 मोठे डेरे राहिले. एक जो वरचा होता लाल झाला होता आणि तो डेरा वरचा उचलला आणि खाली डोकावून पाहिलं राका कुंभाराचं रडणं सुरू झालं. मुलगी म्हणती बाबा मेली वाटतं तिला. नाही बेटा. मग का रडता? नवसास पावली विठाबाई. रडून सांगितलं. इकडे बेटा. खेळता ती पिल्ली डेऱ्यात. 3 दिवस अग्नी पेटून पिलं डेऱ्यात जिवंत. मग ठरल्याप्रमाणे नवस वाटून दिलं पंढरपुरात. पण उपजीविकेचं साधन काय? रानात जायचं तिघांनी, सरपण गोळा करायचं, ते आणायचं पंढरीत, डाळ पीठ याच्या बदल्यात द्यायचं, त्याच्यावर जगायचं आणि भजन करायचं. पण एक दिवस नामदेवाची मुलगी, तिचं नाव आऊ, राका कुंभाराची मुलगी वंका, शेजारी धुणं धुत होत्या चंद्रभागेत. आता मुली हिचा सिंतोडा तिच्या अंगावर गेला. नामदेवाच्या मुलीचा सिंतोडा राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावर गेला. येरुणे बाई सिंतोडे येतील. वैराग्यवान संताची मुलगी आहे मी. सगळे वाटून दिलं माझ्या बापानं. तुझा सिंतोडा नाही सहन करणार. माहिती आहे नाटक करतो तुझा बाप वैराग्याचं. आणि तुझा बाप काय करतो? पायात घुंगरं बांधून नाचतो विठोबा पुढं. देवानं लोकांना बुवा म्हणावं म्हणून. दोघाला एका बाप काय? दोघीची भांडणं. मी तिथंच धरून सांगतो तुम्हाला. प्रमाण देऊन बोलतो भाऊ म्हणजे तो. करा चालत दोन्ही मुली आपापल्या घरी आल्या. बाबा काय बेटा? तुमचा उद्धार केला चंद्रभागे त्या कुंभाराच्या मुलीनं. वैराग्यवान संताची मुलगी आहे. तुझा बाप नुसता नाचतो घुंगर बाबू. सुंतुडा सहन करणार नाही म्हणजे. शांत हो बेटा. मी देवालाच विचारतो. नामदेव राय रावड्यात आले, देवाच्या पाया पडले आणि पहिला प्रश्न विचारला. देवा काय? राका कुंभाराने घेतले वैराग्य. कुंभाराने घेतले वैराग्य काहो केला त्याग संसाराचा. मला तर तुला नाटक वाटतो देवा. असं दुसऱ्याला कमी लेखू नये नामा. खरं वैराग्य आहे माझ्या नाकाचं. वाटलं परीक्षा घेऊ चालेल. परीक्षा घ्यायला तिघ, रुक्माई, पांडुरंग, नामदेवराय. आणि परीक्षा द्यायला तिघ, राका बंका वंका. जिथे सरपण गोळा करायला येतात रोज, तिथे एका झाडाच्या आड तिघ लपून बसले घेणारे परीक्षा. कोण? देव, रुक्माई आणि नामदेवराय. चांगलं 25 तोळे वजनाचं सोन्याचं कड एका वाळल्या